प्रॅक्टिस बंद करायचे. उत्तरशू संघाने खूप प्रॅक्टिस केली आहे आणि मला वाटतं त्यांची पहिली बॅटिंग आहे आणि बॅटिंग करत असताना त्या प्रॅक्टिसचा कुठेतरी फायदा होईल असं वाटतं. चला या सामन्यामध्ये पंचगिरी करतील गुरुदास, माझे मित्र गुरुदास भोईर, खूप प्रिय मित्र आहेत. बेस्ट्री गुरु भोईर पंचांसाठी. चला गुरु भोईर आणि जितेश भोईर. चला भोईर बंधू, पंचांसाठी जायचं आहे. गुरु भोईर जरा आज जास्त देखणे दिसत, त्यांच्यावरच कॅमेरा आहे आमचा. गुरु भोईरला फोकस कर रे गुरु भोईर. हा ती भगवा छत्री. गुरु भोईर जरा स्माइल द्यायचे. हां बरोबर. या आता ये, घाम नको पुसू ये. गुरु ये पटकन. जितेश भोईर चला. सागर येतील का आज प्लेयर? आजच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला, डायगर विपक्ष पडले आणि पडले सामन्याने संघाने पहिला सामना जिंकलाय आणि दुसरा सामना तिसगाव उत्तरशिव आणि तिसरा सामना असणार आहे वाकलन उदेश. हा चालेल. पाणी नसल्यावर वाचत. अच्छा नको इथे पाणी आहे. किती लांब आहे या जातो आहे ना, मग तिकडं जावं लागेल. हां हां. तिसरा सामना असणारे वाकलन विपक्ष सोनारपाडा आणि चौथा सामना असे उसाटणी सागर वेलकम संघ आणि त्यांना त्यांच्यासोबत खेळणार आहेत बुरदुल संघ. चौथा सामना. अशा आजच्या दिवसातले 8 संघ खेळणार आहेत. चला तिसगाव संघ जरा लवकर करा. तिसगाव संघ पॅनल्टी देऊ 5 मिनिटामध्ये. सागर 5 मिनिटात नाही आलं तर 5 पॅनल्टी देऊ. चला उत्तरशी संघाची फलंदाज सुद्धा मैदानात आले आहेत. सागर थोडा लवकर करायचं आहे. दुसरा सामना आहे आणि 11चा टाइम होता आपला. आता वाजलेत 12 वाजून गेलेत.
हॅलो. हॅलो. अरे चांगले आहेत रे. चला सामन्याला सुरुवात करायची. तिसगाव संघाचे सुद्धा प्लेयर आलेले आहेत. आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोरी मैदानात आलेली आहे उत्तर शिव संघाची. स्ट्राईकला आहे दिवेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जीवन. चला तिसगाव संघ लवकर लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 5-4चा नियम असणार आहे सागर. 5-4 असं क्षेत्ररक्षण आपलं असणार आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाजाचं नाव ऋषभ. ऋषभ ऋषभ. तिसगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन आले तो ऋषभ आणि स्ट्राईकला येतो दिवेश. तर पहिला चेंडू हाताळलेला दिवेशसाठी आणि सामन्याला सुरुवात होतोय. आजच्या दिवसातला दुसरा सामना. पहिला चेंडू सटीक लाईन आणि पहिला चेंडू निर्धाव फेकतो दिवससाठी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा बीट करून सोडलं दिवेशाला. जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा फास्ट होती विकेट आणि आता कुठेतरी पाऊस थांबलाय तर असं वाटतं की कुठेतरी विकेट स्लो झाली आहे. आणि या दोन चेंडूवर तसंच काहीतरी दृश्य पाहायला मिळालं आणि दोन्ही चेंडू स्लो गतीने गेले आणि तिथे बीट करून गेले ते दिवेशला. आणि पुन्हा एकदा आता खेळण्यासाठी सज्ज दिवेश. अद्याप उत्तर शिव संघाने आपलं खातं खोललं नाहीये. 2 चेंडू फेकालून हातालून झाल्यात. तिसरा चेंडू आणि ओरपी चेंडू होता परंतु पुन्हा एकदा बीट करण्यात यशस्वी झालेत ते ऋषभ. दिवेशला वारंवार डॉट चेंडू खेळत असताना दिवेश अद्याप धावफलक खाता खोलला नाही आपला संघाचा. पुन्हा शॉर्ट चेंडू आणि आता मात्र पॅटच्या मधोमध आणि 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल तिथे. दुसरा आणि खूप चपलांनी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धाव्यांनी आपला संघाचा आणि स्वतःचा खाता खोललाय दिवेशांनी. तिसगाव संघ खूप चांगला असा संघ. नावाजलेले फलंदाज आहेत सागर. आणि आता पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता आणि बॅटची कडा लागून स्टंप झालेला तो दिवेश. आणि आता आपले उत्कृष्ट कॉमेंटेटर ओमकार शेट्टे पुढची कॉमेंट्री करतील. दमवलंच मला तू.
टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली आहे. मागचे काही डॉट बॉल सलत विकेटवरती अगदी आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण 4 षटकांची मॅच तुम्ही खेळताय. पहिल्या मॅचमध्ये 57 झाले होते. 6 बॉल 24ची गरज असताना त्या चेस देखील झाल्या. आदर्श पडलेगाव टीमनं तो एक चांगला विजय मिळवला. या मॅचमध्ये टार्गेट काय सेट केलं जाईल? पहिलं षटक संपलं, धावा आहेत धावफलकावरती 3, विकेट गेली 1. चांगलं राहिलं पहिलं षटक. रिषभला आपण पाहिलं पहिल्या षटकात गोलंदाजी करताना भरपूर सुंदर गोलंदाजी त्याची राहिली. अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहता गुरुदास भोईर सर, नारिवली, सर्वाधिक महागडे अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. फक्त हे सगळे जीत भोईरलाच परवडतात, कारण टुर्नामेंटात जीत भोईरची एकदम मोठी असतात. सौरभ आला ओव्हर नंबर 2. अतिशय चांगला चेंडू आहे, लेफ्ट आर्म सीमर, आणि अगदी त्याची चर्चा झाली तर रिषभ, सौरभ या सगळ्यांची गोलंदाजी नेहमीच तुम्हाला चांगलीशी पाहायला मिळाली आहे. बॅटिंग ट्रॅकवरती आहे देवेश, त्याच्या सोबतीने जीवन चौधरी. पहिल्या षटकात धावा 3, ओव्हर नंबर सुरू आहे आता 2. पहिला डॉट आला, दुसरा अर्ध्या विकेटवरती वेगात टाकलाय आणि तो देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. स्क्वेअर लेग अंपायर जितेश भोईर आणि ऑर्गनायझर जयेश गायकर यांचं आगमन झालं, ज्यांनी या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आहे. गोवा ट्रिप प्लॅन सुरू आहे. इथे फटका चांगला, फ्रंट फुटला येऊन लेंथला ओळखला आणि क्रॉस बॅटेड खेचला मिड विकेटच्या बाहेर. एक तुफानी फटका, षटकार, कडक शॉट होता एकदम. आणि या षटकारानं फायनली आता एक चांगल्या स्टेजला आपल्याला टीम पाहायला मिळेल. रन बॉल आता पोहोचली आहे टीम, कारण मागचे 2 चेंडू डॉट खेळला होता, त्यानंतर षटकाराला पहिल्या ओव्हरमध्ये 3 होते. रन बॉल 9 चेंडूमध्ये 9 धावा, टीम उत्तर शिव. अजून एक चांगला कमबॅक. मागच्या 4 बॉलमध्ये 3 डॉट तर 1 षटकार. ही 2 षटकं फार महत्वाची आहेत. त्या 2 षटकांमध्ये सिंगल डबल देखील तितकीच महत्वाची होती. जिथे गोलंदाज चूक करेल तिथे आक्रमण करायचं होतं, पण प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचाच फायदा तिसगावच्या दोन्ही स्ट्रायकर बॉलरना आतापर्यंत उचलला. अजून एक सुंदर बॉल, अंडरम बॉक्सला टॅप जरूर केलं. एक सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट आहे. मागे यष्टीरक्षक सागर गायकवाड, कल्याणच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव सागर गायकवाड. मागच्या 5 बॉलमध्ये 10 रन सलग. धावफलकावरती टोटल आपण पाहता पहिल्या षटकात 3, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7. जीवन चौधरी ऑन स्ट्राईक, फार कमी स्ट्राईक मिळाली जीवनला. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल, समोरच जीवन बॅकफुटला गेले, फटका एक्स्ट्रा कव्हरला, वॉड शॉट, लाजवाब षटकार. जीवन चौधरी यासाठीच तर ओळखलं जातं. क्रिकेटमधला त्याचा अनुभव, त्याचं असलेलं सातत्य. 14 गावचं क्रिकेट आणि जीत भोईर, जीवन चौधरी, गुरदास भोईर ही काही अशी नावं आहेत, या नावाने इथलं क्रिकेट नेहमीच दणानून सोडलंय. 2 षटकांचा खेळ संपला, 16 रन्स स्कोर कार्ड वरती, 8.00 या सरासरीनं 16 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे, त्यामुळे आदर्श पडलेगाव कॅप्टन आपण रेडी राहायचा. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 3. विपुल आला गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला चेंडू विपुलनं टाकला, अगदी रिटर्न क्रीजच्या भरपूर सारा बाहेर आणि अंपायरचा इशारा ॲज अ तो वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे जाईल 17 या आकड्यावरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. 17 ऑन बोर्ड. येणारे 2 ओव्हर कमीत कमी 30 शोधावा लागतील. अगदी अर्ध्या विकेट वरती पडलेला बॉल होता, जायला हवा होता मिड विकेटच्या बाहेर, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. सिंगल कंप्लीट आहे, सेकंडचा कॉल. सागर गायकवाड थोडेसे स्किट झालं. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजच त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. मागचा षटकार जीवन चौधरीचा पाहिला ना तर अगदी भरपूर काही सांगून जाईल या मॅचमध्ये. येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू किती घातक बॅटिंग करू शकतो. दोन्ही स्ट्रायकर बॉलरचा स्पेल फिनिश झालाय. 3रं-4थं षटक तिसगावला सांभाळणं भरपूर गरजेचं आहे. जे सातत्य दाखवलंय रिषभनं, सौरभनं, ते टिकून ठेवणं तितकंच गरजेचं आहे.
देवेश ऑन स्ट्राईक. वेगात जरूर टाकला आणि चाललाय देखील अगदी आपण पाहता लेग स्टंपच्या वरतून. अंपायरचा इशारा कोणताही नाही म्हणजे डॉट बॉलची होईल समाप्ती आणि या दरम्यान राहुल म्हात्रे यांचं आगमन झालं. जीजी स्पोर्टचे ऑफिशियल प्लेयर आहेत. वकळण देखील आज इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. उदेश पाटीलचा संघ. मड विकेटला झालेला बॉल डीप मध्ये फोल्डर तिकडे तैनात. एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 धावा धावफलकावर झाल्यात. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 16. त्यानंतर आतापर्यंत एक डबल, एक सिंगल, एक वाईट बॉल, 4 धावा आल्यात. यष्टीरक्षक आता अगदी यष्टांना खेटून उभा राहिलाय त्या ठिकाणी. बॉल तयार. चांगला बॉल, टप्पा पडलाय, फिरलाय देखील. यष्टीरक्षकांना केलाय त्या ठिकाणी अपील स्टंपिंग साठी. एका बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावर आतापर्यंत पूर्ण झाल्यात. सोनापाडा आणि वाकळण आपण रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच विनर विनर होईल. आपल्याकडे वेळ आहे अजून भरपूर. एकवीस धावा मागच्या 5 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. पहिला वाईट बॉल आलाय. दुसऱ्या बॉल वरती डबल, थर्ड बॉल वरती सिंगल, डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती सिंगल. त्यानंतर जीवनदादा 2 चेंडू खेळला. चौथा डॉट आणि 5व्या बॉल वरती सिंगल. सागर दादा पहिला बॉल वाईड आहे. दुसऱ्या बॉल वरती डबल आली. तिसरा बॉल डॉट आहे. चौथ्या बॉल वरती सिंगल, 5वा बॉल डॉट, 6व्या बॉल वरती सिंगल. एक वाईट बॉल आला त्यामुळे एक बॉल अजून बाकी आहे. धावा झाल्यात 21. एक डबल, एक वाईट, 2 सिंगल. शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. 4 षटकांची मॅच तुम्ही खेळताय. पहिला सामना अतिशय रोमहर्षक राहिला. स्पर्धेची सुरुवात एक रोमहर्षक मॅच न राहिली आणि पैसा वसूल असा सामना होता. टायगर विरुद्ध पडले गावच्या दरम्यान सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर होता. नकार केला जीवनना. त्याची विकेट थांबणं फार गरजेचं आहे. पण स्ट्राईक मात्र फार कमी मिळाली आहे. त्याच्यामुळे अगदी स्कोर कार्ड वरती आपण पाहता फारसे बॅटर्स इम्पॅक्ट टाकू शकले नाहीयेत आणि धावफलकात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 22 धावा आहेत. तीन ओव्हर 22. पहिलाच बॉल नेहुल आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि सुरुवात झाली आहे डॉट बॉल न. नेहुल बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल न झाली आहे सुरुवात. जीवन चौधरी आला स्ट्रायकर हेनला. बॅटर मैदानावरती दाखल होतोय. रवींद्र रबर बॉलचा क्रिकेट आणि रवी आवर्जून रबर बॉल क्रिकेट एन्जॉय करत असतात उत्तरशिप टीमच्या माध्यमातून. बॉल तयार आहे नेहुल बॉलिंग ट्रॅकवर.
राईट नाम ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर आणि ऑन साइडला तडाखा. काय फटका सजवला जीवन चौधरी नाव आणि नाव त्याप्रमाणे बॅटिंग देखील मैदानावरती केली जाते. दुसरा षटकार आला जीवनच्या बॅटमधनं. लढतोय आपल्या टीमसाठी. धावा बनवणं गरजेचं आहे. माहिती आहे स्कोर कार्ड वरती 40 पर्यंत घेऊन जायचं टीम उत्तर शिवला. एक फायटिंग टोटल सेट करायचं तर जीवन चौधरीला करावं लागेल आक्रमण. हल्ला बोल षटकार. धावफलक 6 ने फ्लाय झाला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. एक्स्ट्रा बाउन्स रन्स ऑन आहेत. मागे चालला बॉल डीप मध्ये. आउटफील्ड तिकडे फास्ट फिल्डर आहेत. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल जर थ्रो चांगला आला तर. आणि हो डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर झाला. एक्स्ट्रा रन्स मात्र या ठिकाणी मिळतील. व्हाईट बॉल त्याच्यावरती 2 अतिरिक्त देखील आलेत आणि 1 फॉर दी ओव्हर चा कॉल देखील या ठिकाणी करण्यात आला गोलंदाजाला, कारण ओव्हर मधला पहिला बाउन्सर होता. धावफलक 3 ने पुढे जात आहे. 3 ओव्हर 22 होते. त्यानंतर आपण पाहताय धावफलकावरती एक षटकार या आलेला. एक्स्ट्रा 3 धावा, एक सिंगल, 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेहुल तयार आहे बॉलिंग मार्कवर. इथे लाईन चांगली होती. कीपर मात्र बीट झाले. बॉल चालला मागे. फाईन लेगला आउटफील्ड तिकडे फास्ट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक बाईटच्या स्वरूपात पुढे जाईल. प्रोफेशनल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात. गुरदास भोईर आज पूर्ण दिवस त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. नेहुल विरुद्ध जीवन. फटका लॉंग ऑनला आउट ऑफ द पार्क. हा षटकाराचा उत्तर शिव ब्रँड जीवन चौधरीच्या बॅट मधून. तिसरा फटका. एक त्यानं मारला एक्स्ट्रा कव्हर, एक मारला मिड विकेटला. तो क्वालिटी शॉट होता आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे. आणि आता लॉंग ऑनच्या वरतून हा षटकार आला. अथांग पसरलेलं असं मैदान. षटकार चौकार या मैदानावरती अगदी लीला खेळले जातात आणि जीवननं फायटिंग टोटल सेट जरूर केलं. अजून एखादा मोठा फटका तर मग परिस्थितीतून बाहेर येईल. 3 ओव्हर 22 असताना जर शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्ही 20+ बनवताय. एक बॉलचा खेळ शिल्लक. 39 धावा धावफलकावर. अंतिम बॉल. 1 मिनिट स्कोर चेक करतोय. चारच होतील ना, कारण एक वाईड आहे. 4 बॉल झालेत. फर्स्ट बॉल रनआउट, सेकंड बॉल 6, थर्ड बॉल वाईड, त्याच्यावरती 2 आले आणि त्यानंतर चौथा षटकार आणि हा आपण पाहता एक एक्स्ट्रा बॉल टाकला होता 5वा, त्याच्यामुळे 4च बॉल झालेत. ज्याच्यावरती आपण पाहिलं एक रनआउट विकेट सॅक्रिफाईस झाली होती. यस, नोट केला तो स्कोरर, जरा लक्ष द्या व्यवस्थित. टोटल 5 बॉल टाकलेत, त्यामधून एक वाईड बॉल. पहिला बॉल रनआउट, सेकंड बॉल 6 जीवनच्या बॅट मधून. पहिला बॉल जीवन त्यावेळी स्ट्रायकर वरती होते. देवेश शेख खेळला, 2 बॉल झाले. तिसरा बॉल वाईड आला, त्याच्यावरती 2 रन्स आले. एक डॉट, त्याच्यावरती 2 आल्या 22 आणि एक 6. टोटल 5 बॉल टाकून झाले, त्यामध्ये एक वाईड बॉल आहे. स्कोरर येऊ द्या जीत. अंतिम बॉल आता शिल्लक आहे, हा डॉट आला. चला नेक्स्ट मॅच आता एनडी शेट स्कोरिंग साठी जॉईन होतील. अंतिम बॉल या मॅच मधला. फटका समोर, कॅचचा कॉल, लॉंग ऑनला फिल्डर, त्याच्या डोक्यावरनं फ्लाय, सीमारेषा पार. हा षटकार आणि षटकारानं फिनिश झालाय. 45, 45 धावा धावफलकावर, 46चा टार्गेट. या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा कुठलेत. जीवन चौधरी 3 षटकार त्यानं वैयक्तिक मारलेत.
रवींद्र लवकर आले असते तर कदाचित 60 झाले असत्या. सागर गायकवाड ऑन स्ट्राइक, त्याच्या सोबतीने आला रिषभ. टार्गेट 46 धावेच्या 4 ओव्हर. लक्ष असू द्या दोन्ही टीम कंपल्सरी चेस. सागर दादा कंपल्सरी चेस. चार ओव्हर 46, 11.50 सरासरीने हे टार्गेट पार करायचं. सलामीची जोडी मैदानावरती तयार आहे. मॅचचा पहिलाच बॉल या ठिकाणी घेऊन जीवन चौधरी सज्ज झाला. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीमसाठी. डॉट बॉल न झाली या ठिकाणी आपण पाहता सुरुवात. 46चं लक्ष आणि समोर टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव. रबर बॉल क्रिकेट देखील तितकंच गाजवलंय ज्या खेळाडूनं असा तिसगावचा रन मशीन. सागर गायकवाड बॅटची लागली कडा फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मोठी विकेट जाती आहे आणि एक मोठा धक्का लागला टीम तिसगावला. सागर गायकवाड रन मशीन बॅक टू डग आउट. बिग विकेट डाऊन. एक मोठी विकेट जाती आहे. मोठा फलंदाज बाद. तन्मय तन्मय ना ऋषभ. न्यू बॅटर द मैदानावरती तन्मय इन ॲट नंबर 3. षटक मैदानावरती पहिलं सुरू होतं. धावा झाल्या होत्या 3. एक विकेट काढली होती ज्यावेळी तिसगाव बॉलिंग करत होती. आता बॅटिंग साठी आली आणि पहिली विकेट सागरची जीवनच्या खात्यात. आणि दुसरा बॉल या ठिकाणी चालला मागे. थर्ड मॅनला दोन्ही फिल्डर्सला चकवा देत बॉल.
सीमा रेषा पार जाईल का याची चर्चा सुरूच आहे. बॅकअप साठी फिल्डर्स त्या ठिकाणी आलेत आणि चौकाराचा इशारा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट अतिशय चांगलं होतं त्या ठिकाणी टीम उत्तर शिवच्या खेळाडूंचं. काहीशी चर्चा झाली त्यानंतर चौकाराचा लगेच इशारा करण्यात आला. धावफलक 4 ने सजेल. सुरुवात होईल धावफलकाला. टीम तिसगावच्या 46 लक्ष आणि अशा काही ज्या रन्स येतील त्या फार महत्वाच्या. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर जीवन. तन्मयसाठी फटका समोर. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या अगदी शरीराला स्पर्श जरूर केला जीवनने त्या ठिकाणी. बॉल चालला आता मागे. तिकडे आउटफील्ड फास्ट पाणी साचलं. खेळाडू तिकडे घसपटतात. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पिंटू पण तोपर्यंत धावा या ठिकाणी मिळतील 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6. 46 धावेचं लक्ष. रबर बॉल क्रिकेट हा सगळाच तुम्हाला मनमुराद आनंद मिळेल. समोर लॉंग ऑफ लॉंगॉनला थोडंसं पाणी साचलेलं असतं या मैदानावरती ज्यावेळी पाऊस येतो. बॉल तयार. वॉट अ बॉल. खतरनाक अगदी टेक ऑफ घेणारा उसळी घेणारा हा बाउन्सर होता जीवन चौधरीचा. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आहे 6. पहिल्या षटकातील अंतिम बॉल. ॲक्युरन्सी भरपूर चांगली आहे जीवनकडे. एक चौकार आला जो लिडिंग एज लागल्यानंतर मिसफिल्डच्या स्वरूपात. आता फटका फसला. बॉल अँड कॉटची संधी. स्वतः जीवन चालला चेंडूवरती पुढे आणि टिपला एक सुंदर असा झेल आणि संपला मैदानावरती. फलंदाज तन्मयच्या डावाचा खेळ. धक्का लागला तिसगावला. दुसरा धावफलकावरती धावा 6. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 40 धावेची गरज आहे. सौरभ विपुल आहे. षटकार आला. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आउट ऑफ द पार्क विकेट. एक मोठा फटका षटकाराचा ब्रँड. षटकारानं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 6 ने पुढे फ्लाय होतीये 12. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीची. गोलंदाज दिवेशनं आणि त्यानंतर आपण पाहताय फुल टॉस बॉल
त्याच्यावरती एक खणखणीत षटकार. धावफलक 6 ने पुढे फ्लाय झालाय. दिवेश तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर रिषभ, दोन्ही एक्स्ट्रा मधल्या बाटल, दोन्ही प्रतिभा संपन्न असे खेळाडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट कदाचित बनू शकेल, ज्या अनुषंगाने फटका खेळलाय रिषभ गायकवाडनं. गुडलँड स्पॉट वरती पडला, बॅकफुटला गेले, बॅटचा फ्लो वरती आला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला. ब्युटी ऑफ द क्रिकेट. असे फटके पाहणं टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळीच मजा असते. आणि षटकाराचा हा एक सुमधुर असा आनंद तिसगावच्या पाठीराख्यांना देत असताना रिषभ गायकवाड. त्यानंतर फिनिश चांगला केलं दिवेशनं. डॉट बॉल आला, 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 18, 3 ओव्हरमध्ये उत्तरशिव 22 वरती होती. त्या कंपॅरिझन मध्ये एक चांगल्या स्टेजला आहे. पण आता मॅच ऑन आहे, कारण फसलेला सामना होता. जीवन चौधरीनं 23 शेवटच्या ओव्हरमध्ये कुठला, तर मग ते अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंजकता बाकी आहे, कारण 12 चेंडू 28 धावेची गरज आहे. पण ज्या अनुषंगाने रिषभ बॅटिंग करतोय मैदानावरती, तो थांबला तर हे टार्गेट फारसं मोठं नाहीये. त्यामुळे गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये टीम उत्तरशिवसाठी. उत्तरशिव विरुद्ध तिसगाव अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. त्यानंतर अजून आपल्याला सेकंड राऊंडच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. पहिल्या फेरीतले 2 सामने बाकी आहेत. या मॅच नंतर विनर आपण खेळवणार आहोत. आदर्श पडलेगाव त्यांच्या विरुद्ध. या मॅचचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. मग तो कोणता असेल त्याकडे लक्ष प्रत्येक प्रेक्षकाचं लागलं. ऑनलाईन जे प्रेक्षक UTC लाईव्ह सोबत जोडलेत त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अविक्षित आला बॉलिंग ट्रॅकवर. चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. 11 चेंडू 28 आता गरज आहे. क्षणाक्षणाला क्रिकेटच्या पटलावरचा हा थर्रार आहे ना एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. 11 बॉल 28. टप्पा पडलाय आता मध्ये रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. 1 ने स्कोर पुढे जाईल. धावफलक 19 या आकड्यावरती. अगदी एक सिमेंट विकेट आहे, त्याच्या बाजूला 2 मातीच्या सुंदर अशा खेळपट्ट्या तुम्हाला पाहायला मिळतात. एक 40+ अगदी संघ देखील या मैदानावरती खेळतो. रेग्युलर टीमची एक विकेट आहे. आणि त्याच्या मधोमध ज्यावेळी पावसाळी हंगाम सुरू होतो त्यावेळी या सिमेंट खेळपट्टीवरती रंगणारे रबर बॉल क्रिकेटच्या मॅचेस एक वेगळाच आनंद वाकणकर देऊन जातात. हे मैदान तुम्ही कधी या, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, खाली तुम्हाला मिळणं कठीण आहे. फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट या मैदानावरती प्रॅक्टिस खेळलं जातं. रिषभ त्याचा स्ट्राइक वरती येणं फार गरजेचं होतं. वेगात टाकला रिषभसाठी. चांगला बॉल आहे. बॉल चालला अगदी डीप मध्ये. मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका सेक्शन मध्ये उचलला, थ्रो केला असाल तो पण एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती सिंगल डबलनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजासमोर केला जातो. लक्ष मैदानावरती 46 जीवन चौधरीनं बनवलेल्या धावा सध्या मैदानावरती घाम फोडतात. चेस करताना आता बॅटिंग करणाऱ्या तिसगावला जिथे 22 होत्या 8, 10, 12 जरी आल्या असत्या 35+ टार्गेट असतं, तिकडे आला 23. बॉलर्सला मिळाली संधी आणि त्याचा उचलला जातो फायदा. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. आणि खेळाडू बाद. दांडी गुल. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित डीजेची देखील सुविधा केली जाईल. जीत भोईरचं आयोजन म्हटलं की सगळ्यात खतरनाक असतं. रबर बॉल क्रिकेट पटलावरची एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आठ बॉल 26 धावा. मागचा सामना देखील असाच काही होता. 8 बॉल 26. तिकडनं 2 बॉल मध्ये फक्त 2 रन्स आले होते. समीकरण होतं 6-26. त्यानंतर 24 वरती आला. 5 वाईट बॉल आले आणि 3 षटकार मॅच जिंकली होती. आठ बॉल 26.
8 चेंडू आणि 26 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अठरा होते या ओव्हरमध्ये, आतापर्यंत 2 आले ना. ऑनलाईन आणि मॅन्युअल स्कोर चेकअप करा आणि त्यानंतर दोन्ही रिझल्ट जो येईल. बरोबर ऋषभ, सॉरी 21 आलात, 25 ची गरज आहे. थोडंसं ऑनलाईन स्कोरिंग मध्ये मिस्टेक होती. एक वाईट बॉल आला तो आपण ऍड करूयात. स्ट्रायकर एंडला फलंदाज सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडला ऋषभ. 8 बॉल 25 ची गरज आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी आपण पाहता 4. एक्स्ट्रा बाउन्स जरूर होता. बाईटच्या स्वरूपात या 4 धावा ऍड होतात. रन्स कशाही हो, रन्स येणं गरजेचं आहे. 8-25 ची गरज होती. हा चौकार आला आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 7 बॉल आणि धावा करायच्यात या ठिकाणी 21. 7 चेंडू आणि 21. मागचा सामना 6 बॉल 24 चेस झाले होते. 1 बॉल 4 ची गरज असताना षटकार आला होता वैभवच्या बॅट मधनं. राईट आर्म राऊंड विकेट अभिक्षित. अजून एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी केली आहे. आता समीकरण 6 बॉल 21. जितक्या तुम्ही शेवटच्या षटकात खर्च करता चेस करताना तितक्यात जास्त त्या त्रासदायक असतात आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते. 6 मध्ये दिल्या होत्या 23, आता बाकी आहेत 21. त्या बनवायच्यात. ऋषभला बनवू शकतं. ऋषभ गायकवाडकडे ती क्षमता. एक मोठं नाव कल्याण डोंबिवली क्रिकेट मधील यंगस्टर म्हणून अगदी आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील वर्णी लागते ऋषभच्या नावाची. विथ द बॉल. आणि ज्यावेळी तो ग्रामीण क्रिकेट खेळतो त्याच्या तिसगाव गावासाठी, त्यावेळी त्याच्या फलंदाजीची देखील मोठी चर्चा होता. तिसगाव म्हटलं की नेहमी चर्चेत असतं. कार्यसम्राट, कुशल नेतृत्व, एक युवा नगरसेवक आदरणीय महेशदा गायकवाड यांचं नाव. त्यांच्याकडनं देखील हार्दिक शुभेच्छा देऊयात आपण टीम तिसगावला. 6 बॉल 21 ची गरज. ऋषभ वरती आहे जिम्मेदारी. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन अविनाशाला 6 बॉल आणि धावा 21 अपेक्षित. अवि विरुद्ध बॅटिंग कशी केली जाईल त्याकडे लक्ष लागलं तिसगावच्या पाठीराख्यांचं. 6 चेंडू 21 धावा. राऊंड विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल आउट ऑफ दी पार्क. मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्याच बॉल वरती धमाका. ऋषभ गायकवाडच्या बॅट मधून उत्तुंग षटकार येतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत आलाय तिसगावचा संघ. समीकरण बाकी आहे 5 बॉल 15. पाच बॉल आणि आता 15 करायच्यात. पहिल्याच बॉल वरती षटकार. मॅच ऑन झाली आहे. ऋषभ स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. अगदी घातक आणि विस्फोटक फलंदाज. मॅच सुरू होण्याआधीच आपण म्हणालो की लक्ष असेल या खेळाडूच्या बॅटकडे. इथे टप्पा पडलाय, खाली राहिला बॉल. एसटी रक्षकाकडनं थोडीशी चूक. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. ऋषभ थोडेसे घसरलेत आणि त्याचा फायदा मिळालाय का? हो, रन आउट झालाय ऋषभ गायकवाड. स्कीड झाले त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा आपण पाहताय. डीप बॅकवर्ड पॉइंट वरनं फिल्डर बॅकअप साठी आले आणि एसटी रक्षक चेंडूवरती धावला. घडलं सगळं काही विपरीत, बट रिझल्ट चांगला आला उत्तर शिवसाठी. आणि लेग बायच्या स्वरूपात ही रन एक ऍड केली जाईल आणि समीकरण मैदानावरती उरेल 4 बॉल आणि 14 धावा. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होईल. 4 चेंडू 14 ची गरज.
नेहुल नेहुल थोडस नाव कठीण होतं त्यामुळे गुरुदादाला बोलायला उशीर लागला. 4 बॉल 14, 4 चेंडू आणि 14 धावेची गरज. नेहुलला बॅटिंग साठी ऑलराऊंडर, एखादा मोठा फटका मॅच मध्ये मशाल, पैसा वसूल, रंगेली मॅच. 4 बॉल 14 ची गरज. हा फुल टॉस जायला हवा होता मैदानाच्या बाहेर, मात्र तो राहिला आत. रनआउटच्या स्वरूपात होईल एक विकेट. त्यानंतर सिंगल. 6-21 करायच्या होत्या. आतापर्यंत आपण पाहता धावा आल्या त्या ठिकाणी 8. मागच्या 3 बॉल मध्ये 2 सिंगल, त्यामध्ये एक रनआउट देखील विकेट गेली आणि एक षटकार जो रिषभनं मारला होता. म्हणजे आता समीकरण उरले मैदानावरती 3 बॉल 13. 3 बॉल 13 ची गरज. 3 चेंडू 13 धावा. फटका फर्स्टला, मिस टायमिंग आहे. बॉल हवेत, कॅचचा कॉल. देवेश चाललाय आणि त्यांना टिपलाय झेल. फलंदाज होतील या ठिकाणी बाद. आणि आता मॅच मध्ये आपला शिकंजा मजबूत करत असताना या ठिकाणी टीम उत्तर शिव. जुनं ते सोनं कशाला म्हटलं जातं, अनुभव काय ते जीवन चौधरीच्या बॅटिंगनं, त्याच्या गोलंदाजीनं मैदानावरती दाखवलं. चला आदर्श पडले का कॅप्टन, लवकर यायचं थोडं. पडलेगावचे कॅप्टन चला टॉस साठी येऊन थांबा. दोन बॉल 13 ची गरज. कंपल्सरी चेस, त्यामुळे एखादा वाईड एखादा नो बॉल आला तर मॅच मध्ये इंटर होऊ शकते ही टीम. इथे लाईन सुंदर आहे आणि 1 बॉल आता 13 धावेची गरज. एक बॉल 13 आणि जिंकलाय सामना या ठिकाणी टीम उत्तर शिव. अभिनंदन. चला लगेचच आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जीवन चौधरी, त्यांच्यासाठी एक ब्युटिफुल ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. आणि जीत भोईरकडनं एक रेडबुल आणि 500चा कॅश प्राइज. गुरुदास भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. जीत रेडबुलच्या बदली जीवन दादाला काहीतरी वेगळं पाहिजे, तर आपण आफ्टर फिनिश द मॅच संपर्क साधा. 8 संघ